बाजी मारली होती. परंतु या घडीला पाहायला गेलात तर पुन्हा एकदा हे दोन्ही संघ समोरासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रप्रेम नागाव विरुद्ध माऊली मोटर्स लोणेरे. पुन्हा एकदा एक मोठी लढत पाहायला गेलात तर त्या पहिल्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती सामना जिंकला गेला होता. एक चांगले मॅच, चांगले क्रिकेट देखील पाहायला मिळालं होतं आणि तसंच काहीसं सुद्धा यावेळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का? येस, पंचांचा सिग्नल आलाय. लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी संघाचा संघनायक आदेश. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. अवांतर स्वरूपानं संघाचं खातं उघडलं गेले. एक धाव धावपालकावरती लगावली जाते. माऊली मोटर्स लोणेरे हा संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. डावखुरी हाताचा फलंदाज सिद्धेश ऑन स्ट्राईक, तर त्याच्या समवेत केतन मोस्तेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. याही वेळेस पुन्हा एकदा खराब पद्धतीचा चेंडू, बॅक टू बॅकचा दुसरा अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला गेला तर याआधी मॅच झाली होती त्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती आदेश कडपे आणि मॅच ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील त्याला मिळाला होता. तोच आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. पण तेव्हा थोडीशी खराब सुरुवात केली आहे. दोन अवंत स्वरूपाचे चेंडू. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर त्यावरती प्रहार केलाय. चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. मोठा फटका 6 धावांसाठी आलाय. षटकार. त्यानं वैयक्तिक खातं नाही, षटकारानं उघडलं गेलंय. याच्या मॅच क्रमांक 3 मध्ये सुद्धा त्यानं षटकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं गेलंय. सिद्धेश कोरपे मॅन फ्रॉम पहेल. षटकारला पुढचा बॉल. यावेळेस मात्र थोडंसं चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं. सिद्धेशला बीट करणार चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव पदरीचा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. पहिलं षटक चालू आहे पॉवर प्लेचं. P1चं पहिल्या षटकाचा विचार केला तर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दोनच खेळाडू पाहायला मिळतील. एक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक लॉंग ऑनला. दोन चेंडू त्या हाताळले गेले तर आदेशच्या माध्यमातून धावा खर्च केल्या त्या 8. याही वेळेस पुन्हा एकदा खराब पद्धतीचा चेंडू उजष्टीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. षटकातला तिसरा अवांतर स्वरूपाचा चेंडू आपण पाहताय. कुठेतरी लाईन लेन वेगावरती नियंत्रण ठेवावं लागेल. अचूक टप्पा पकडून गोलंदाजी इथे करावी लागेल. संघाचा संघनायक आदेश खडपे मॅन फ्रॉम नागाव. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजीवरती नियंत्रण मात्र नाही आहे या ठिकाणी. संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये इथं पोहोचले ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. पहिलं षटक चालू आहे. 10 धावा अद्याप धावावरती लगावल्या गेलेत. एक मोठा फटका देखील आला आणि त्या पलीकडे पाहायला गेला तर 4 अवांतर स्वरूपाच्या धावा देखील जोडल्या गेल्यात. यावेळेस लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क तेवढासा झाला नाहीये आणि कोणती धाव देखील त्या ठिकाणी येत नाही. आणि त्या दरम्यान हा डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिद्धेश कोरपे आणि केतन भोसतेकर ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 5वा आणि हा दिवस क्रमांक सुद्धा 5वा या स्पर्धेचा. एक मोठी स्पर्धा, एक दर्जेदार स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आली आहे. 5 दिवस बघता बघता कशा पद्धतीने आपण इथे घालवलेत. षटकातला पुढचा बॉल. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परंतु या चेंडूवरती वेग होता. अतिशय वेगाने हाताळला गेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता होतीये. इथून पुढे पाहायला गेलात ना तर मी म्हणेल की कमबॅक केलंय गोलंदाज आदेश कडपेनं. चांगलं षटक हाताळलं गेलंय. जरी एक षटकार आला असला, 4 अवंत स्वरूपात जरी चेंडू असले ना तरी तदनंतर मात्र हे बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू टाकण्यात त्याला यश आलंय. धावसंख्या थांबली आहे 10 या आकड्यावरती. यावेळी कोलाट टाकला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यावेळी. ऑन साईडला एक धाव यावेळेस धावपलकावरती जोडली जाते. 11 धावा.
हेच अजून एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी शतक आपण पाहताय. या षटकाचा विचार केला तर थोडंसं लांबलं गेलंय. नक्की 4 अवांत स्वरूपाचे चेंडू आले होते. षटकातला पुढचा बॉल केतनसाठी. पुढे येऊन खेळलंय तिथे क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने आले, थोडासा फंबल देखील झाला आहे, परंतु काही हरकत नाही आहे. आणि त्या दरम्यान एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. पहिले षटक आले संपुष्टात. पहिल्या षटकाखेर 12 धावा धावफलकावरती आपण पाहताय. विदाउट लॉस 12. फलंदाजी करत असताना माऊली मोटर्स लोणेर या संघ. त्याआधी ऐकूया छोटासा डीजेला. येस, पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपल्या धावफलकावरती 12 पाहायला मिळते. विदाउट लॉस 12 सध्याला मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती आपण पाहताय. माऊली मोटर्स लोणेरे या संघाची. महेंद्र मस्के त्याचबरोबर माऊली मस्के यांच्या मालकीचा संघ आपण पाहताय संघाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाचा संघनायक, संघाचा कर्णधार ऑन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय केतन भोसतेकर, मूर एक्सप्रेस म्हणून ज्याची संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये ख्याती आहे. नक्कीच पाहायला गेलं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळख आहे त्याची. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज सनील. षटकातला पुढचा बॉल. पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू होता हे जाणलं होतं केतननं. मोठा फटका केला चेंडूनं. 1 बाउन्स सीमा रेषा ओलांडली आहे. फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी आलाय हा चौकार. थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता, काहीतरी व्हेरिएशन करण्याचा पहिल्या चेंडूवरती प्रयत्न राहिला होता गोलंदाज सनील शिर्केचा, परंतु हे जाणलं होतं केतननं आणि त्यावरती मोठा वार केला. 4 धावा जमा केल्या आपल्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना षटकातला पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका, घुटना टेक, तमाशा देख, लांब लांब आणि लांबच लांब षटकार. चेंडूमध्ये 10 धावा आपल्या संघाच्या खात्यात जमा केल्यात. षटकातला पुढचा बॉल सनीलचा. यावेळेस एज लागली होती, चुकी घडतीये. एक मोठा फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु यष्टीरक्षकाकडून चुकी घडतीये. झेल इथं ड्रॉप केला गेलाय. नक्कीच पहा, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल की हा झेल किती महत्वाचा होता ना, ते आपल्याला देखील पाहायचं आहे या ठिकाणी. नक्कीच कमबॅक केला होता गोलंदाज सनीलनं. षटकातला पुढचा बॉल केतनसाठी. अतिरिक्त स्वरूपाचा ठरलाय. उजवेष्टीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. अवांतर स्वरूपाची पुन्हा एकदा एक धावफलकावरती जोडली जाते. 23 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. माऊली मोटर्स लोणेरे संघ आपण पाहताय प्रथम फलंदाजी करतोय. आजचा दिवस क्रमांक 5वा आणि यामध्ये मॅच क्रमांक ही 5वी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आली. नक्कीच एक चांगली मॅच, चांगलं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटकाला क्षेत्ररक्षक आहे तीन, ते त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी या षटकातला दुसरा चौकार. यष्टीरक्षकाने चुकी केली होती आणि कितपत ती महागात पडेल ना, ती येणाऱ्या चेंडू पुढील चेंडूमध्ये आपल्याला समजेल. 4 धावा तर नक्कीच जमा केल्यात. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु संपर्क मात्र कोणताही होत नाही आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सनीलचं यावेळेस कौतुक असेल मित्रांनो, चांगली गोलंदाजी केली आहे.
नक्कीच केतन सारखा एक महत्त्वपूर्ण आणि मोठा फलंदाज समोर असताना देखील चांगली गोलंदाजी केली, चांगला कमबॅक या ठिकाणी केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. अद्याप दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असणार आहे. गोलंदाज सनील तर ऑन स्ट्राईक केतनसाठी. हाफ ट्रॅकर त्याला सुद्धा शॉर्ट आर्म पूल केलाय, सक्सेसफुल झालाय. चेंडून सीमारेषा ओलांडली, 7 धावांसाठी आला हा सिक्सर. कोणती टीम मीटिंग नको आहे, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. षटक क्रमांक दुसरीत आलाय संपुष्टात. 2 षटका अखेर पाहायला गेलात तर धावसंख्या 33 धावफलकावरती पाहताय. म्हणजे पाहायला गेलात तर 16.50च्या सरासरीने इथं धावा जमवल्या जात आहेत. या पहिल्या इनिंग मध्ये सलामीला आली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. केतन आणि त्यांच्या समवेत सिद्धेश. पाहायला गेला तर दोघांच्या बॅटमधून धावा आल्या तिथे. केतननं पाहायला गेला तर तब्बल 2 षटकार 2 चौकारच्या साह्यानं, तर सिद्धेशच्या बॅटमधून 1 षटकार देखील आपण पाहिलात. नक्कीच आजच्या दिवसात खासियत राहिली आहे सिद्धेशची. ज्या ज्या वेळी ते सलामीला आले ना, त्या त्यावेळी षटकारांना आपलं खातं उघडलं गेलंय. नक्कीच पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये ऑनलाईन जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूयात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण पाहताय. षटक क्रमांक 3 ला इथं सुरुवात होईल. पुन्हा एकदा संघाचा संघ नायक आदेश कडपे गोलंदाजी मार्कवर. षटकातला पहिला बॉल पुढे टाकला, अतिशय वेगाने टाकला होता चेंडूला. शरीराचा वेध घेणारा चेंडू ठरलाय आणि त्या दरम्यान एक धाव देखील धावपलकावर जोडली जाते लेग बाय स्वरूपात. नक्कीच एक सिंगल धाव धावपलकावरती जोडली जाते आहे आणि जमेची बाब राहणार ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण स्ट्रायकिंगला आणण्याचं काम मात्र केले गेलंय. केतन भोसलेकर याला राईट आर्म राऊंड विकेट. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरेज क्षेत्ररक्षक आहे त्यावेळी आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच केतनची चांगली गोष्ट राहिली मित्रांनो. चांगलं सेन्सिबल क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून आपण पाहताय. ज्यावेळी खराब चेंडू होती त्यावेळी प्रहार देखील करतोय आणि चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला जातोय. धावा धावपलकावरती लगावल्यात आता 35 धावा. षटकातला पुढचा बॉल आदेशचा सिद्धेशसाठी. यावेळेस पुढे टाकलाय, समोरच्या रिझनमध्ये चेंडूला खेळलंय. इथे सुद्धा क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावपलकावरती पाहायला मिळते. या आधीच्या षटकाचा विचार केलात ना तर आपण पाहिलं 2 चौकार 2 षटकार देखील आले होते केतनच्या बॅटमधून. परंतु या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर अद्याप 3 चेंडू फेकले गेलेत, परंतु कोणताही एकही मोठा फटका खेळण्यात यश देखील आलं नाही आहे. म्हणजेच पाहायला गेला तर थांबून ठेवलंय, कुठेतरी धावफलकाला रोखून ठेवण्याचं काम आदेशने करतंय. षटकातला पुढचा बॉल यावेळेस आगळा वेगळा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते आणि याही वेळेस झेल सोडला गेलाय. नक्कीच पाहायला गेलात ना तर नशिबाची साथ मात्र म्हणावी लागेल माऊली मोटर्स लोणेरे या संघाकडे कुठेतरी पाहायला मिळते. तब्बल 2 चांगले झेल होते आणि दोन्ही झेल पकडण्यात यश आलं नाही आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. मित्रप्रेम नागाव पाहायला गेलात मित्रांनो ना तर ज्यावेळी चांगली गोलंदाजी होते, ज्या ज्यावेळी चांगली फलंदाजी होते ना त्या त्यावेळी क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं असतं. परंतु तसं मात्र इथं घडत नाही आहे या मैदानावरती. पुन्हा एकदा डावखरी हाताचा फलंदाज सिद्धेश ऑन स्ट्राईक. षटकातला पुढचा बॉल यावेळेस सिद्धेशच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा क्रॅकिंग सिक्सर. आपण पाहता अद्याप लगावले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना षटकातला पुढचा बॉल
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत तिथे. लॉगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी देखील झाली आणि त्या दरम्यान एक धावपलकृती जोडली गेले. याही वेळेस तिसरं षटक आलंय संपुष्टात. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या आपल्याला धावपलकृती पाहायला मिळते ती म्हणजे 44 धावा विदाउट लॉस, 44 ऑन अ स्कोर बोर्ड. येस, 2 मिनिटाचा आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आणि लगेचच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करणार. तोपर्यंत ऐकूया छोटासा डीजे ब्रेक. डीजे ओमकार याला संधी देऊयात. येस, आपण पाहताय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग. आजचा दिवस क्रमांक 5वा आणि 5वी मॅच आपल्या या आजच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. मित्रप्रेम नागाव विरुद्ध माऊली मोटर्स लोणेरे या संघांच्या दरम्यान ही लढत आपण पाहताय. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण या दोन संघादरम्यान लढत पाहिली होती आणि यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा त्याच दोन संघादरम्यान आपण लढत पाहता. इथून जो संघ विजय होईल ना तो थेट श्री समर्थ कृपा कुरवडे अर्थातच महेंद्र अंधेरे यांच्या संघासोबत ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली शेवटची मॅच असेल क्वालिफायरची. चला त्याआधी जाऊया चालू असणाऱ्या मॅच कडे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आलेत गोलंदाजी मार्कर गोलंदाज यस हितेश ढेपे. गोलंदाजी मार्कर पाहता आपण गोलंदाज हितेश याला. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अद्यापर्यंत पाहायला गेला तर 14.30च्या सरासरीने कुठेतरी धावा जमवल्या गेल्यात. षटकातला पहिला बॉल स्विच इट खेळायचं होतं, संपर्क तेवढासा झाला नाहीये. नक्कीच पंचांकडे अपील केली आहे परंतु ते फेटाळून लावले. नामवंत पंचायत जेपी पॅनलचे निर्धाव चेंडूने सुरुवात केली या षटकाची. षटक क्रमांक पाहताय 4 गोलंदाज हितेश ढेपे. षटकातला पुढचा बॉल सिद्धेश कोरपेसाठी. यावेळेस वेगानं फेकलं होतं, थोडंसं हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला खेळले क्षेत्ररक्षक त्यावेळेस आहेत त्या ठिकाणी आणि यावेळेस एक सिंगल धाव. नक्कीच पाहायला गेलं सिद्धेचा विचार केलात ना तर ज्याच्या वेळी चांगला चेंडूला सन्मान दिला, एक सिंगल धाव काढले आणि नक्कीच एक मोठं काम केलंय ते म्हणजेच केतन सारख्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं. अद्याप पाहायला गेलात तर केतननं चांगली फलंदाजी केली आहे. तब्बल 23 धावांची नाबाद खेळी तो मैदानाच्या आतमध्ये करत आहे. षटक क्रमांक 4 चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे या 4थ्या षटकामध्ये. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल केतन मोस्तेकर साठी. गोलंदाज हितेश पुढे टाकलाय आडव्या बॅटनं, त्याला फेकून दिलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी जाईल सिक्सर. चला मॅचला सुरुवात करायची लगेचच. या 6 धावाच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती 49 या आकड्यावरती. संघाचा अर्धशतक साजरं झालं इथं. 5च्या दिवसाचा विचार केलात ना तर धावा इथं जमवल्या जाते, धावा येत स्कोर कार्ड वरती आणि या सामन्यात सुद्धा 50 धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळतात.
संघाचं अर्धशतक इथे साजरे केलंय. 50 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना माऊली मोटर्स लोणेरे या संघाकडून. षटकातला पुढचा बॉल गोलंदाज हितेश याही वेळेस पुढे टाकलाय, त्याला सुद्धा फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकातला बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. आक्रमक पवित्र धारण केलाय केतन भोसतेकर यानं आपल्या संघासाठी. अक्षरशः पाहायला गेला तर धावांचा पाऊस इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावा आपण पाहता अद्याप धावफलकावरती. चौथं षटक चालू असताना षटकातला पुढचा बॉल याही वेळेस साफ ट्रॅकर, त्याला सुद्धा फेकून दिलाय फाईन लेग रिजन मध्ये. 3rd इन अ रो षटकारांची हॅट्रिक इथं पाहताय. बिग 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 हिट. चेंडूमध्ये 41 धावांची विस्फोटक खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय केतन भोसतेकर. नक्कीच मित्रांनो, जर फलंदाजी आवडली असेल ना तर पुन्हा एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे या फलंदाजीसाठी. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगली फलंदाजी करतोय. इथे षटकारांची हॅट्रिक देखील आपण पाहिली आहेत. धावफलकावरती धावा आपण पाहताय 62 धावा. मूर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू केतन भोसतेकर. षटकातला पुढचा बॉल यावेळेस पहा, ताकदीचा वापर नाही तर नजाकत दाखवलंय. चेंडूचा जेवढा स्पीड होता ना तेवढ्याच चेंडूनं त्याला पाठवलंय बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. येस, थँक्यू डीजे. 66 धावा आपण पाहताय धावफलकावरती. पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये सुद्धा 17च्या सरासरीने धावा आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकात जर पाहायला गेलात ना तर कुठेतरी धावसंख्या थोडीशी थांबवली होती. परंतु त्यानंतर या चौथ्या षटकामध्ये पाहायला गेलात तर पुन्हा एकदा धावा आल्यात. तब्बल 23 धावा. यस, फिल्म स्टार सतीशजी टेंबे यांच्या माध्यमातून सिद्धेशने जर षटकार मारला ना तर त्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश पारितोषिक इथं आलंय सिद्धेशच्या षटकारासाठी. ऑन स्ट्राईक देखील असणार आहेत सिद्धेशचे फलंदाज. नक्कीच पहा, जे पाठीराख आहेत त्यांचा सुद्धा पाठबॉल आहे. आणि येस, चेंडू आलाय का? उंची जास्त आणि लांबी ही जास्त. चेंडून सीमारेषा ओलांडली. 6 धावांसाठी आलाय सिद्धेशच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका. पुन्हा एकदा एक मोठा फटका. समोरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळालं. आणि एकेरीचा प्रयत्न होता, दुहेरीचा राहिलाय. आणि 2 धावा इथे आपल्याला धावून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. जय हे गोलंदाज आल्या आल्या त्यांच्यावरती हल्ला चढवला गेला. यावेळेस मात्र सिद्धेशने सुद्धा आपले हात खोलायला सुरुवात केलेत. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, त्यानंतर एक दुहेरी धाव. षटकातला पुढचा बॉल
यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्याला सुद्धा फेकून दिलाय. वन बाउन्स सीमारोच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. अतिशय धावांची लयलूट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर त्यावरती सुद्धा केला प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय घडतंय? यस सर, इथे सिंगल धाव. नक्कीच खेळाडू वृत्ती दाखवली. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. या क्षेत्ररक्षकांसाठी झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता. एफर्ट देखील चांगले दाखवले होते, परंतु एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावपालकरती जोडली जाते. नक्कीच या षटकाचा विचार केला तर जयवरती सुद्धा हल्ले चढवले गेलेत. 13 धावा अद्याप खर्च केल्यात, त्या म्हणजे 4 चेंडूमध्ये. षटक क्रमांक 5 वर चालू आहे. अद्याप धावा धावपालकरती पाहता आपण 79. 79 धावा. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट होता. बॅटची कडा लागली आहे. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या देखील क्षेत्ररक्षण आहे आणि यावेळेस 2 धावा इथे धावून पूर्ण करण्यात आल्या आहेत. या दुहेरीच्या साह्यानं 81 धावा धावपालकरती आपण पाहताय. चांगली फलंदाजी आपण सातत्याने पाहताय. मग सिद्धेश कोरपे असतील किंवा केतन भोसतेकर असतील, या आघाडीला सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही धुमाकूळ घालतीये. यस, केतन भोसतेकर नाबाद 47 धावांची खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक इथं आपल्याला पाहायला मिळेल का? षटकातला पुढचा बॉल. यस, मोठा फटका आला. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आले चेंडू काढले. यावेळेस काय घडतंय तर एक मोठा मासा काढायला लागला. एक मोठी विकेट. केतन भोसतेकर जाईल मैदानाच्या बाहेर. लाक्या टेंबे यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. जर सिद्धेशने षटकार मारला तर सतीश टेंबे यांच्या माध्यमातून. यस, पहा बक्षीस पुन्हा एकदा आलंय सिद्धेशसाठी षटकारासाठी. सतीशजी टेंबे यांच्या माध्यमातून षटकाराचं बक्षीस आलंय. षटक क्रमांक 6 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर पाहता आपण गोलंदाज साहिल शिर्के. यस, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम. यस, चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. ऑन स्ट्राईक पाहता आपण आघाडीला आलेले सलामीला आलेले सिद्धेश फलंदाज. षटकारासाठी देखील त्यांना बक्षीस आले. या ठिकाणी चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. आणि यावेळेस काय घडतंय तर नक्कीच आत्महत्येचा प्रयत्न इथे या ठिकाणी झालाय. सिद्धेश सारखा एका महत्वपूर्ण फलंदाज आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला. धक्का क्रमांक अद्यापचा दुसरा. फलंदाजी करत असताना माऊली मोटर संघाला. ऐकूया डीजेला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला षटकातला पुढचा बॉल. शुभम साठी चांगल्या पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव सिंगल पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय. काय घडतंय या ठिकाणी
थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फेकी अतिशय खराब झाली, गॅदर खराब झाला आणि त्या दरम्यान सर 2 धावा, 2 धावा, यस 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या आपल्याला पाहायला मिळतील लेग बाईच्या स्वरूपात. नक्कीच सिद्धेश ज्यावेळी मैदानाच्या बाहेर गेले ना तेव्हा एक जमेची बाब होती की नक्कीच शुभम सारख्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला आणलंय, परंतु ते काम आता शुभम कशा पद्धतीने पार पडेल ना तेही देखील पाहायला मिळेल. इथे षटकातला पुढचा बॉल, यावेळेस चांगल्या पदरीचा चेंडू होता, कमबॅक पदरी चेंडू राहिलाय साहिल शिर्केच्या माध्यमातून, निर्धाव पदरीचा चेंडू आलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 84 धावा, 84 ऑन स्कोर कार्ड. यस वैभवदानासाठी सुद्धा बक्षीस आलंय. जर वैभवदाने चेंडू ते षटकार मारला ना तर विजयजी बक्कम सर यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. हाफ ट्रॅकर होता, संधी देखील होती, परंतु थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता आणि त्या दरम्यान एक सिंगल धावपालकरती जोडली जातीये. नक्कीच साहिल या गोलंदाजा मित्रांनो कौतुक असेल जर पाहायला गेलात ना तर आदेश कडपेवरती हल्ला चढवला गेला होता. सनीलनं देखील धावा खर्च केल्या आणि त्याचबरोबर पाहायला गेला तर हितेशनं देखील धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर शेवट षटक हाताळण्यासाठी आलेत साहिलनं चांगली धावसंख्या रोखून ठेवली इथे या ठिकाणी. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. षटकातला शेवटचा बॉल, यावेळेस हाफ ट्रॅकर मोठा फटका आलाय शुभमच्या बॅटमधून आणि 6 धावा देऊन जाईल संघासाठी. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल चा आवाज आपल्याला या पलीकडे पहिल्या इनिंगमध्ये ऐकायला मिळाला.
दुसऱ्या इनिंगच्या खेळाला इथून पुढे होईल सुरुवात, जिथे पहिल्या इनिंगचा विचार केला तर बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली माऊली मोटार्स लोणेरे या संघानं प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा बनवल्या, त्या म्हणजे आपण पाहतोय 91 धावा बनवल्या गेल्यात आणि इथून पुढे पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 92 धावसंख्येचा मित्रप्रेम 11 नागाव या टीमला आपण पाहतोय, जिथे 92 धावांचा करायचा पाठलाग. त्याचबरोबर पारितोषिक येते सतीश टेंबे यांच्या माध्यमातून. सिद्धेश कोरपे याने जर 3 विकेट मिळवल्या या षटकामध्ये तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी इथून पुढे असणार आहे, याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. सव्या मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आदेश कडबे नागाव गावचा हा खेळाडू आता 92 धावांचा करायचा आहे पाठलाग. पहिला बॉल आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळलेला फटका खेळाडू तिथे आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला बॉल तिथे अडवला गेलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळाली आणि संघाचं अकाउंट हे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते. आदेश कडबे आणि त्याचबरोबर अंबारले गावाला बिलॉंग करणारे प्रशांत उबारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 92 धावांचा करायचं पाठलाग बाउंड ट्रॅक वरती पहेल गावाला बिलॉंग करणारे सिद्धेश कोरपे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर गर 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 वळण घेणारा बॉल आणि यष्टांच्या मागे आपल्याला विकेट कीपर केतन यांनी तर जल्लोषच सुरू केलाय, परंतु टीव्ही अंपायरची इथून पुढे आपण घेणार आहोत मदत. आता हा बॅटर इथून पुढे खेळपट्टीवरती थांबेल की नाही ते आता टीव्ही अंपायर सिद्धूबाजी मॅन फ्रॉम सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. डिसिजन अजूनही पेंडिंग असणार आहे, परंतु आता इथे काय घडणार तेही पाहावं लागणार आहे. येस, ओ यू टी, बॅटर आउट. ती कुठेतरी जमायची बाब राहिली नाही. पायांचा वापर केला, स्टेप आउट झाले आणि त्याच वेळेला बॉलला पुढे पाठवायचं होतं, परंतु प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि यशांच्या मागे चालक विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाले केतन भोसलेकर टीमचे कॅप्टन आणि तिथे आपल्याला पाहायला मिळाले अगदी स्टंपिंग घेताना पाहायला मिळाले. यावेळेला न्यू बॅटर पाहतोय भावेश कोरपे, एक धाव सिंगल डोक्यामध्ये तिथे असणार आहे. ह्याही वेळेला रिस्की सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची घेतली जाणार आहे मदत. टीव्ही अंपायरला पहिल्या 2 बॉलवरती बिझी ठेवलंय गोलंदाजी करणारे टीमनं, म्हणजेच आपण पाहतोय माऊली मोटार्स लोणेरे संघानं बिझी ठेवले 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीला आमच्या रुचिर म्हात्रे यांना. इथून आता डिसिजन आता पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. ओ यू टी बॅटर पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अबुजर दळवीचा तो थ्रो आणि इथून पुढे बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर सतीश टेंबे यांच्या माध्यमातून तिसरी विकेट आली, तर मग 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून सिद्धेश कोरबेला इथून पुढे दिलं जाईल. परंतु अगदी काय घडतंय, एका धावेसाठी ती सिंगल घेणं कितपत महाग ठरलंय, कारण भावेश कोरबे असा बॅटर होता ना या खेळपट्टीवरती त्यांचा अनुभव चांगला होता.
आदेश गडबे मैदानाच्या आतमध्ये टीमचे कर्णधार आहेत, ते कुठे थांबणार नाहीये. या वेळेला आक्रमकता पाहायला मिळाली आदेश गडबेच्या बॅट मधून. दमदार स्ट्रोक, षटकार. वरती 2 विकेट मैदानाच्या बाहेर जरूर गेलेत. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्या असेल तर, अन्यथा आपण पुन्हा एकदा बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. कारण का वेळ आपण खर्च करणार नाही आहोत, याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. पाठलाग करायचं 92 धावसंख्येचा आणि तिथून पुढे सुरुवात झाली नव्हती चांगली, परंतु त्याही नंतर आता आदेश गडबे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत आपण आज सामना अगदी शेवटापर्यंत जाताना पाहायला मिळेल. षटकार येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या दबक होती पाहायला मिळाली, म्हणजे 7 आकड्यावरती. पहिल्या बॉल वरती सिंगल आपल्याला येताना नाही मिळाली. षटकातील आपण पाहतोय ती म्हणजे पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कोरपे आपल्याला पाहायला मिळतील. आता कशा पद्धतीची कामगिरी करते तेही पाहावं लागणार आहे. समोर आदेश डावकुरे हाताचा विध्वंसक फलंदाज. याही वेळेला टॅप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर नव्हतं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली, कंप्लीट केली गेली. टीमच्या खात्यामध्ये एक धाव इथून पुढे जोडली जाईल. टीमची धावसंख्या ही दबावावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती टीमची धावसंख्या ही दबावावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला चालू आहे. मांडणारी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये चालू असताना एक अगदी आपण पाहिलं धावचेच्या स्वरूपामध्ये एक स्टंपिंग करून मैदानाच्या बाहेर गेलेत. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला पाहतोय बॅकफुट पंच करायचं होतं, आक्रमण करायचं होतं, टायमिंग प्रॉपर होत नाहीये आणि त्याही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट करताना पाहायला मिळाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ही दबावावरती पाहायला मिळाली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला इथून पुढे आले संपुष्टात. 6 बॉल मध्ये धावा बनवल्या त्या फक्त 9. आपण इथून पुढे 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि आपल्याला पाहायला मिळेल जिंकण्यासाठी अजूनही 83 धावसंख्येची गरज आहे. चला कोणताही वेळ खर्च न करता आपण इथून पुढे मॅचला लगेच पुढे सुरुवात करणार आहोत. जवळपास घड्याळामध्ये 4:30 वाजलेत आणि आपल्याला इथून पुढे ही इनिंग कंप्लीट करून आणखीन एक क्वालिफायरची मॅच ही किती जास्तीच्या षटकांची होईल त्याकडेच आपण जास्तीचं लक्ष देणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती मूर गावाला बिलॉंग करणारे मूर एक्सप्रेस या नावानं ज्याची ओळख या संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये आहे, ते केतन भोसलेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. टीमचे कर्णधार आहेत, टीमचे कॅप्टन आहेत आणि आता स्वतः बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. समोर फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजे षटकातील पहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळालं बाहेरच्या दिशेने व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव, परंतु आजचा दिवस आपण पाहतोय 5वा दिवस क्रमांक 6वा मध्ये पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसा
षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला पण पाहतो आडव्याटने केलेला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतात. वैभव टिंबे आहेत. एक धाव एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली आणि याच्या मध्ये टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती म्हणजे 55 या आकड्यावरती. पाठलाग करायचा होता तो म्हणजे 92 धावसंख्येचा. 55 धावा अद्यापर्यंत धापकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि इथून पुढे शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक 5वी मॅच. आजच्या संपूर्ण दिवसभरामधील ही मॅच पाहतोय. एक सिंगल घेतली आहे. सेन्सिबल क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे आणि षटक क्रमांक 3 इथून पुढे आले संभूच्या टीमची धावसंख्या 56 आपण पाहतोय. 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 बॉलमध्ये गरज असणार आहे या मॅच मध्ये. 36 धावसंख्येची 18 बॉल 36 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट करणार आहोत आणि त्याचबरोबर सिद्धेश कोरपे यांचे पाठीराखे फिल्म स्टार सतीश टेंबे यांच्या मदतून शुभेच्छा आलेल्या आहेत सिद्धेश कोरपेसाठी. आणि त्याचबरोबर आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाणार आहोत जिथे मित्रप्रेम नागाव या टीमनं आतापर्यंत बॅटिंग करत असताना 56 धावा बनवल्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये माऊली मोटर्स लोणेरे संघाने बऱ्याचशा धावा बनवल्या होत्या. मग ते सिद्धेश कोरपे असेल आणि केतन भोसलेकर असेल, चांगली दमदार पार्टनरशिप राहिली होती आणि अगदी जवळपास 2 धावा जर सोडल्या तर 90 धावा या दोघांनीच बनवल्या होत्या. आणि त्याचा आता पाठलाग करण्यासाठी मित्रप्रेम 11 नागाव संघानं आदेश कडबेच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय आणि त्याचबरोबर सिंगलने तो स्ट्राईक रोटेट करत बसला. त्याचबरोबर प्रशांत उबारे हे कोणत्याही धाव न बनवता मैदानाच्या बाहेर गेले आणि त्याचबरोबर भावेश कोरबे हेही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाहेर जाताना पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी नागाव गावाला बिलॉंग करणारा आदेश कडबे यांचे छोटे बंधू जय कडबे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या बॅटमधून जर पाहायला गेलात ना तर एक चौकार जरूर आलाय. परंतु त्याच्यानंतर षटकारांची भाषा म्हणजे 6 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. जय कडबे आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय करण जांभरे. येस, इथे ब्रेक थ्रू मिळवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे सतीश टेंबे यांच्या माध्यमातून. परंतु हाफ ट्रॅकर केलाय, हुक केलाय, बॉल पर्यंत पोहोचू नाही शकणार आहेत. 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय कडबेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. धावसंख्या ही धपकवरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती म्हणजे 60 ह्या आकड्यावरती. 60 रन ऑन अ स्कोर कार्ड. इथून पुढे जिंकण्यासाठी आपण पाहतोय 32 धावसंख्येची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी असणार आहे 17. ओहो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव इथून पुढे धावसंख्येमध्ये जोडली जाईल आणि टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडण्यानंतर टीमची धावसंख्या ही धपकवरती पाहायला मिळते ती म्हणजे 61 या आकड्यावरती. 61. परंतु काय बॅटिंग राहिली आहे आदेशची. अगदी मागच्या षटकामध्ये केतन भोसलेकर वरती चढवलेले ते हल्ले आणि धावा बनवल्यात. याही वेळेला आपण पाहतोय शॉर्ट टर्म पूल केलाय. ताकद यावेळेला आपण पाहतोय. पहा, आज आदेश कुठेही थांबणार नाहीयेत. बॉल अगदी हातामध्ये होता आणि त्याच्यानंतर यश आपण पाहतोय. जय कडबे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या वैयक्तिक धावसंख्या 50 आपल्याला होताना पाहायला मिळतात. जोरात टाळ्यांचा गजर. 53 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 2 चौकार आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ते म्हणजे 7 षटकार. 13 बॉल मध्ये 53 धावा खेळल्यात. बॅटिंग करणारा जय कडबे बॅट वरती करायची आहे. येस, जाऊया चला आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच कडे आपण जास्तीचं लक्ष देणार आहोत जिथे टीमची धावसंख्या धापक होती पाहायला मिळते ती म्हणजे 67 या आकड्यावरती. 67 ऑन अ स्कोर कार्ड. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल. याही वेळेला गोल टप्प्याचा बॉल होता. त्याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये तिथून पुढे कंप्लीट करताना पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ही वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळत जाऊन पोहोचली ती म्हणजे 68 या आकड्यावरती.
68. का बॅटिंग राहिले दमदार. अगदी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर येऊन आणलंय, परंतु इथून पुढे अजूनही बराचसा धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे आता कशा पद्धतीचा खेळ होईल तेही पाहावं लागणार आहे. एक रायटी एक लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये, दोघेही बंधू आहेत आणि आपल्या टीमसाठी म्हणजेच आपण पाहतोय ते म्हणजे मित्रप्रेम नागाव 11 या टीमसाठी चांगल्या पद्धतीची कामगिरी अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. करण जांभरे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 हाताळतोय. अद्यापपर्यंत त्यांनी धावा खर्च केला त्या म्हणजे 12. 3 बॉलचा खेळ अद्यापपर्यंत त्यांनी हाताळलाय. पुढचा बॉल हो यावेळेला बॅटची कडे घेतली, पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल, बॉल अडवण्याचा प्रयत्न सिद्ध होते. बॉलला अडवलं गेलं, सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली, स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली आणि स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा जय खडपे हे आपल्याला बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती आले. अगदी पहिल्या 2 बॉलवरती एक यष्टीचीत झाला, एक धावचीत झाला आणि त्याच्यानंतर मग आपल्या पाहायला मिळेल टीमची धावसंख्या 69 या आकड्यावरती इथून पुढे जिंकण्यासाठी गरज असणार आहे ते म्हणजे 14 बॉल 23 धावसंख्येची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल हो यावेळेला आपण पाहतोय काय घडले मैदानाच्या आतमध्ये. एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोझिशन आपली चेंज केली नाहीये आणि बॉल लॉंग स्टॉपला बिलॉंग करेल. वाईट प्लस 4 धावा, हा चौकार. 5 धावा आपल्याला अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळाले. विकेट किपरची आपल्याला मुवमेंट पाहायला मिळाली नाही. त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅनला सिद्धेश होते, त्यांचीही मुवमेंट पाहायला मिळाली नाही आणि अगदी आपल्याला पाहायला मिळालं लॉंग स्टॉपला हा चेंडू बिलॉंग केला आणि चौकार आला आणि त्याचबरोबर वाईट म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 74 या आकड्यावरती. 74 74 धावा या धपकवरती पाहायला मिळतात. षटकातील पण पाहतोय तो म्हणजे पुढचा बॉल हो यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला, बॉल बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. अशाच पद्धतीची गोलंदाजी आता इथून पुढे करावी लागणार आहेत. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत कारण का मॅच अजून संपली नाहीये. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय जय खडपेच्या बॅट मधून हा लगातारचा आपण पाहतोय. बरेचसे षटकार आलेत परंतु हा षटकार क्रमांक 8वा जय खडपे ऑन फायर. जिंकण्यासाठी 12 धाव संख्येची गरज इथून पुढे असणार आहे. चला कोणताही वेळ खर्च न करता आपण त्वरित मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे आणि त्याचबरोबर शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल क्वालिफायरची मॅच ती आपल्याला खेळायची आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आणि महेंद्र अंधेरे यांना देखील विनंती असणार की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, जिथे ई मॅच संपल्यानंतर आपण लगेच त्वरित टॉस इथे करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि त्यानंतर मॅच क्रमांक 6 त्याला देखील आपण इथून पुढे सुरुवात करणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे आदेश खडपे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी साई गावाला बिलॉंग करणारे अबुजर दळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथून पुढे आता काहीतरी चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल 12 बॉल 12 ची गरज आहे. पहिला बॉल आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेऊन काढलाय. फिल्डिंग चांगली राहिली आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट केली जाते. आता इथून पुढे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. मॅच क्रमांक 5वी ही मॅच फार महत्वाची असणार आहे. ही मॅच जर जिंकला तर मग पुढे क्वालिफायरची मॅच खेळायला मिळेल आणि तिथे जिंकला तर सुपर 6चा प्रवास ते तिकीट तुम्हाला मिळणार आहे. याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल लो व फुल टॉस पाठवून दिला लॉंग लेग बाउंड लाईनच्या बाहेर. जय खडपेच्या बॅट मधून हा 9वा षटकार.
वैयक्तिक 66 धावसंख्येची खेळी करतो. एकदा जोरात डाळांचा गजर आपण करूया जयसाठी. येस, तारीफ आपण केली आणि त्याच वेळीला बाटची कडा लागल्यानंतर जय गडबे मैदानाच्या बाहेर जाताना पाहा मिळतोय. परंतु हरकत नाहीये, ज्या कामासाठी बोलवलं होतं ते काम करून चाललंय. त्याच्या बॅट मधून तब्बल 9 षटकार येताना पाहा मिळाला आणि 18 बॉल मध्ये त्यांनी वैयक्तिक धावा बनवल्यात. त्या म्हणजे आपण पाहतोय 66 धावा आपल्या टीमसाठी आणि टीमची धावसंख्या इथं बघतोय पाहा 87 धावा टीमची धावसंख्या इथं बघतोय पाहा मिळतीये. याही वेळेला हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटनं खेळलेला फटका आणि विजयी षटकार येताना पाहा मिळतोय. अशा पद्धतीने टीम मित्रप्रेम 11 नागाव हा संघ डॉमिनेट करताना पाहा मिळतोय समोरच्या टीमला आणि अशा पद्धतीने ही 5वी क्रमांकाची मॅच त्यांच्या नावावरती राहिली आहे. चला आदेश आपण या आणि त्याचबरोबर महेंद्र अंधेरे आपल्याच देखील विनंती असताना आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि या मॅचचा हिरो आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्याच्या बॅट मधून 9 षटकार आले, 2 चौकार ठोकले आणि वैयक्तिक 66 धावा त्याने बनवल्या आपल्या बॅट मधून 18 बॉल मध्ये. ते टीम जय मित्रप्रेम 11 नागाव चा खेळाडू जय गडबे. येस आणि त्याचबरोबर मित्रप्रेम 11 नागाव संघाचे संघ मालक यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज हे आपण जय गडबेला देणार आहोत. 18 बॉल 66 धावा. या जय गडबे यांना विनंती करूयात आपण या आणि त्याचबरोबर विजय बक्कम सर यांच्या शुभार्थाने आपण करूया टॉस आणि त्याचबरोबर टीमचे